आत्ता संध्याकाळचे 5 वाजलेत बघा आणि इकडे चाललेत आपल्या रानातली कामं. तर काम काय चालले ते तुम्हाला सांगते. काल आहे ना आपल्या रानात ह्या कांदा पेरून घेतला सगळा. पलीकडच्या साईडला 2 वाफं ठेवलं भुईमुग लावण्यासाठी. आणि हे कांदा पेरलेला आणि त्याच्यात खत आणि राहिलेलं बी इसकटायचं होतं, ते राहिलं होतं. पेरलेला पेरला. आणि आज कधी रात्री आहे ना, रात्री तुमच्या दाजींनी ना ते राहिलेलं खत आणि बी इसकटून घेतलं. कारण आहे ना पाऊस येईन, ही नाही का खत ही विरघळून जाईन, बी पण मातीत बुजून जाते म्हणून. आणि पाऊसच नाही आला, पण आज आलता पाऊस बरं का. आज झाला पाऊस. आणि मग ती बी ती वडायचं राहिलं होतं ना, तर ती बुजण्यासाठी, असं मातीत बुजण्यासाठी तर दाजींनी काय जुगाड केले बघा. आपलं जुन्या पद्धतीचं एकदम नाही का. आधी कांदा ना पेरत नव्हती, असा इसकटत होती. असा ह्या बोटावरती असा मुठीत धरायचं, ह्या बोटावरती धरायचा आणि असं इसकटायचं. मला पण दाजींनी काय म्हणजे गहू ही इसकटतो ना आम्ही, पेरल्यावरती इसकटायचा असतो बघा, वरनं वाफेतनं ते दाडदडप येतो. तर मी गहू इसकटते ना असं ह्या बोटावरती टाकते, बरोबर सगळीकडे पडतो गहू. तर माझ्या पद्धतीने मी सांगितलं. कारण आहे ना आपण शेतकरी आणि आपल्याला रानातली माहिती आहे, जेवढी माहिती आहे मला ती सांगते. आणि तुमच्या तीच की म्हणजे काय कायची नावं माहिती नसते, तो माहिती असते पण. तर याच्यात पेरला आहे कांदा आणि जी इसकटला आहे ना ती ह्या मातीत बुजण्यासाठी. जास्त काय पाऊस झाला नाही, थोडाच पाऊस झाला, त्याच्यामुळं बी काय सगळं बुजून गेलं नाही. तर आणि पाऊस झाल्यामुळं ना आपला ऊस बांधायचा राहिला बघा, महत्त्वाचा ऊस बांधायचा होता. खायलाही टाकून ठेवलेलं होतं, ऊस बांधायचा राहिला. आणि हा येतच आहे ना आबाळी एकदम सकाळी. तर असं ओरडत होतं ना, म्हणलं आता काय नाही खरं, कसलं डेंजर दिसतंय. ही ढगार बघा, ही नारळाच्या वरती ही ना, ही टिपका का व्हायना येणार, असं ना झिमझिम का व्हायना येणारच. हा वडायचं राहिलं होतं, तर आज वडून घेतलं बघा. तर हे आपल्या रानातलं साईडचं वातावरण आणि हे नारळापाशी इथं आपलं घर आहे. तुम्हाला तर माहितीच आहे. इकडं बघा दिसतंय का. थांबा ना तुमचं दाजींनी काय जुगाड केलं दाखवू द्या तुम्ही काय हे केलंय ती. तर हे बघा, ही बोराटी घेतली अशी, त्याला एक काठी बांधली, कारण ती दगड जी ठेवलेत ती खाली पडून आहेत म्हणून. आणि दोरी बांधली त्याला हातात धरायला, कारण एकदम ती सपय चालाव खाली पडून म्हणून. नाहीतर ती जर त्या लाकडालाच धरून चाललं तर ती वरती येईल ना, त्याच्यामुळे ती दोरी बांधली. आणि अशी ही जुन्या पद्धतीने दाजींना रानात काम करायला लय आवडते, तशी मला पण आवडतात. दाजी जातात येतात. थांबा ना दाजी ना ही घेऊन जातात, महागारी येतात. नंतर ना मी घेऊन जाते, मी महागारी येते. पण तुम्ही माणसाने ह्याला काय नसतं धरायचं आणि वाढायचंच. किती सोपं या, पण हे सोपं आहे का? हां पाय दुखतात म्हणजे ना, हा एकदम वरबडत. मी दाखवते तुम्हाला आता दाजी चालताना आणि येताना मी घेऊन येते ती पण बघा. तर ही 2 दगड येतं, कमीत कमी 2-2 किलोची. 2-2 किलोची दगड येतं ही, 4 किलो बोजा. आणि प्लस त्याच्यात माती, खालची जी माती त्याला दगडाने दाबून बसते ना खाली, ती माती सफाई करायची. लय नाही बोजा, पण काय होतंय माहितीये का, ती माती दगड असं ताण देऊन वाढावं लागतंय ना, मग ती पायांना असा ताण येतो ना, पाय दुखतात फक्त, बाकी काय नाही अडचण. तर चला घ्या. ही बघा चालली गाडी गाडी गाडी. कसं काय तुम्ही माणसां दाजींलाच वडायला लावते, तू व्हिडिओ घेते आणि म्हणतातच तुम्ही, तू नुसतंच व्हिडिओ घेतीन, सांगतीन, बोलती, असं तू काम करत नाही. तर तुम्ही सांगा मला, मी व्हिडिओ घेते तर मी काम कसं करणार? मी माझं काम करून झाल्यावरती मग मी तुम्हाला सांगते, दाखवते ना व्हिडिओ घेऊन. असं मी काम करत करत कसं घेणार नाही का? तर मी पण दाजी करतात ना, घरचं करून रानातलं दाजींला काम करू लागत असते. दाजींला विचारा, ओ इकडे बघा. माहिती आहे नाही, सांगा ना तुम्ही. हा मग आता घरचं पण मला सगळं करावं लागलं. स्वीटी नव्हती त्यावेळेस तर सगळं करतच होते ना. हा आणि हे काम करत करत मग मला व्हिडिओ घ्यायला काय जमत नाही, त्याच्यामुळं मी स्वतः काम करत असताना व्हिडिओ कधी काय घेत नाही. पण आत्ता घेणार आहे, कारण आहे ना तुम्ही म्हणतात की नुसतंच तू व्हिडिओ घेते, दाजींला काम करू लागत नाही. तर असं काय नाही, प्रत्येक काम मी दाजींला. याच्यात आहे ना गवत होतं, आम्ही दोघांनी मिळून सगळं गोळा केलं आणि बांधावरती नेऊन टाकलं. तर आता ही वाफा कडला आला बघा ह्या साईडला. तर आता मी घेणार गाडी गाडी. लहानपणी अशा होय, लहानपणी खेळात का गाडी गाडी? हाय ना. हा फरक दिसतोय का नाही बघा. ही सफाई झाला वापा. असं जी ढेकळं होती ना ती साईडला झाली, फुटून गेली. आणि ह्या वाप्यात ढेकळं दिसतात, बी सगळं घोल मोडून मातीत बुजून गेलं.
तर आता मी घेते, तुम्ही धरा मोबाईल, फक्त माझ्याकडे दाखवा, असं इकडे तिकडे दाखवू नका. कारण दाजी काय करतात, दाजींकडे व्हिडिओ काढायला दिलं ना, द्या दाजींकडे व्हिडिओ काढायला दिलं ना, तर दाजी घेऊ, मीच घेऊ बाई. दाजी ना व्हिडिओ काढायचं इकडं तिकडं बाजूलाच दाखवते जास्त. हे बघा मला ओढायला पण लावले आणि घ्यायला पण लावलाय व्हिडिओ, बघितलं का? असं असतं का कुठं? जमतंय का? पण ती येते का? बाहेर जात नाही आला नाही बाबा, एका हाताने नाही जमत. हा, एका हाताने नाही जमत. तुम्ही धरा कॅमेरा नाही तर वडते की काय, मागाशी 2 सारं नेलं ना. नेलं मग राहू माहितीये मला माहितीये की बाकीचं काय धरा तुम्ही, असं करायला लागला. ही मी पाठीमाग बघत नाही, डायरेक्ट असं धरते आणि वडत चलते. चल, आमची कामं सारखी चालूच असतात रानातली, आणि रानातली कामं एकट्याने करून काय होत नाही. ती एकाला दोघं असलं म्हणजे हे दगड बघा राहायला इथंच उचलावं लागन. तर आपला ऊस बांधायचा राहून गेला, ऊस बांधायचा व्हायला पाहिजे होता तेवढा. होईल की हे असं सगळं पूर्ण वडायला ना पायावरची ताण येतोय ना, त्याच्यामुळे पाय दुखते फक्त, बाकी काय नाही. तर निमार्द होत आलंय वडायचं. आणि स्वीटी आणि बाळाची मस्त अशी झोप झाली बघा. बाळ आहे ना खेळतोय आणि स्वीटी नाही घेते की घेते. छानची माझ्या पायाला जाऊ दे करायला. मग करायलाच. मागाशी तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये व्हिडिओ घेतला की? मी घेतला, मागाशी ओढत होते ना, तर दाजींच्या मोबाईल मध्ये व्हिडिओ घेतला. मी आपला असंच घेतला माझी मला. हा, तुम्हाला तुम्ही घेतला असंच. पण मी म्हणलं मी पण घेते म्हणलं माझ्या मोबाईलला आपल्या युट्यूब फॅमिलीला दाखवायला. हा, मी माझ्या पुरता घेतला, तो युट्यूब फॅमिलीला दाखवायला घेते. तुम्ही नक्की कमेंट करून सांगा की असं कांदा ही पेरल्यावरती असं अजून कोण कातडी असं वडतं काही? भरपूर जण वाटते नाही, वाटते आजकाल कोण नाही वडत. वाटते झालं वय, बस वय. बस झालं. दम लागला, कारण सोपं नाही वाढायचं. तरी पण हे जाताना येताना असं आमचं चाललंय. मी इकडून घेऊन जाणार आणि तिकडून घेऊन येणार, तर दाजी इथं बसणार आणि नंतर न मी बसणार, दाजी जाणार येणार, मग दाजी बसणार. मी जाऊन येऊ का? मी स्टॉप करतो, स्टॉप करता परत आल्यावर घेतो परत. आता मागाशीच बसला होतात की ये जाऊन म्हणजे परत मला काय 1 2 3च राहिलं, ते 2 नाही वाढायचं. चला असू दे, आता दाजी म्हणतात तूच जाऊन ये. आता जाताना येताना दाजींची पाळी होती बरं काही घ्यायचा, पण मी घेतला. असू द्या, त्याच्यामुळे दाजी सारखं म्हणत होतं दे मी घेतो म्हणजे असं बसायला भेटल आणि तुझं तू पाठ लावून ये, असं थोडक्यात आहे का नाही? हा, ही बघा ही धरली दोरी. ओके, चलो. हा, काय आपण शेतकरी म्हणल्यावर कामं करावं पण लागते, तर त्याच्यामुळे ही आमची कामं चाललेत बघा. तर मला काय म्हणायचं होतं, नाही मी जाऊन येते, पण चला की तुम्ही पण. नाही दाजी नाही ते येत, चला मी एकटीच जाते. काय नाही, फक्त ना चलायचं बोलायचं म्हणल्यावर दम लागते, बाकी काय नाही अडचण. इथं ह्या साऱ्याला बरोबर दाजींनी सारखं दीदी म्हणत होतं, पण मी दिलं नाही. म्हणलं ही सारा दाजी लावते, पण नाही, माझी पात माझ्याकडेच दिली. जाईये जाऊन, मी बसतो तर बसल्यात निवांत. दिसतात का? ही बघा ही बी असं इथं दिसलं मला, बी दिसतात का? ह्या मातीतनं आलं बी, खत. ही बी आणि खत मातीत बुजून जाईन, त्याच्यामुळे हे असं ओढायचं आहे का? मागे येते का? चला आता जवळ आला बघा वापा इथं, बघितलं का? घरच्या कामांपेक्षा ना अशी रानातली कामं भारी वाटतात. आणि विषय काय होतं माहिती आहे का, घरी सगळी कामं असतात आणि रानात आहे ना थोडीच, म्हणजे एकच काम असतं रानात, आणि घरी प्रत्येक कामं असतात. दम लागला दिसतायत घरी ना प्रत्येक कामं असतात, आणि रानातून काम करून आलेलं माणूस काय म्हणतं माहिती आहे का, मी रानात काम करून आले, तू घरीच होती, तू काय केलं? त्याच्यामुळं ना ही रानात कामं केलेली परवडतात, पण घरची कामं नाहीत परवडत. असं बोलणं, काम करा ती करा,
आणि बोलणं ऐकून घ्या. ही वळवलं बघा असं. आता ह्या दुसऱ्या वाफ्यातनं चाललो. चला, बरोबर आहे का नाही नक्की सांगा. ही घरची इतकी कामं केलेली कोणाला दिसत नाहीत, पण रानातलं असं एखादं काम केलेलं सगळ्यांना दिसतं. अयो दम लागतोय. मी आता काय नाही बोलत बाबा. दाजींपतवर जाऊस तर मग व्हिडिओ स्टॉप. बस एवढं आता राहिल्यात. ही एक पात, ती एक, मग झालंच. एकदा जायचं यायचं. 4 सार आहेत बघा. झालं. हे बघा असं उलट चलते आता, त्याच्यामुळे असं दाखवता येते. सपय होते का नाही. हो आली. हा मागाशी मोबाईल माझ्या हातात नव्हता ना, मी दोन्ही हाताने धरून ओढत होती. एका हाताला सगळा ताण येत नव्हता. आणि आता मोबाईल पण आणि हे पण. मोबाईल घ्यायची काही गरज नव्हती, पण तुम्ही म्हणतात ना की फक्त दाजीच काम करते, तू नुसतं व्हिडिओज घेते. काम करतो, तू पण काम करते. हां ओके. ओके ओके. आता झाली माझी पात. झाली. आता तू जा घरी आता माझं. का हा, तुला तर घरचं काही काम असेल तर घरचं काम कर ना. तुझं आणि ही ते मी करून घेतो ना. घेता. हा, घेतो आता. किती काही 4-5 राहिले. हो जमलं ना. मग काय हवं. असं सहज लागतं आणि बोलत बोलत म्हणल्यावर नाही ना, पण झालं ना काम आता. ह्याला हात परत बघा आता ना. लाल झालं, पांढरं झालं. लाल होत्यात लोकांचं, तुझं पांढरं झालं. नाही दोन्ही हाताने धरल्यावर काय नाही वाटत, पण ती एकाच हाताला ताण आला ना एका त्याच्यामुळे. हातात मोबाईल असल्यामुळं. चला असू द्या. व्हिडिओला करते तर चट. बाय बाय. कसलं भारी वाटतंय ना. दिवस एवढा इथंच आहे. सकाळनं कसला आभाळ पाऊस आलता.